लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले। त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचेही वारे वाहू लागलेत। मीरा भाईंदर विधानसभेत नेमकी लढत कशी होणार आहे आणि कोणत्या पक्षाची हवा असणार आहे पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये सामना रंगत आलाय। सध्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। मात्र आता गीता जैन भाजपाकडून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय, तर माजी आमदार नरेंद्र मेहता हे सुद्धा भाजपाच्या तिकिटावर लढण्यास आग्रही आहेत। जिंकल्यानंतर कदाचित बाकी आमदार असं विचार करत असाल की मला परत निवडून यायला मला काय काय करावं लागते। मी विचार केला, मी निवडून आली आहे, मला शहरासाठी काय करायचं आहे आणि मी त्याप्रमाणे शहरासाठी केलं। मग ते कॅन्सर हॉस्पिटल असो, जे महाराष्ट्रात कुठेही झालं नाही, मी आणलं। मग ते 516 कोटीचं पाणीचं पाईपलाईनचं हे असो, हे 5 वर्ष मला शहराला विकासासाठी काय करायचं आहे तेच ध्येय मनात होता आणि मी त्याचप्रमाणे काम केलं आणि मला असं वाटतं लोकांनाही ते माहीत आहे कोण प्रामाणिकपणे काम करत आहे। नक्की मी विधानसभेला इच्छुक आहे आणि रणनीती आम्ही ऑलरेडी चालू केलेली, जी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि 5 वर्षात जे लोकांबरोबर विश्वासघात झालं आणि हा शहर मागे गेला हेच लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची रणनीती। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये लढत झाली होती। त्यावेळी अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या गीता जैन यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना पराभवाची धूळ चारली। विशेष म्हणजे काँग्रेसच्या माजी मुझफ्फर हुसेन यांनी सुद्धा चांगली मतं मिळवली होती। त्यामुळे यंदा मीरा भाईंदर विधानसभेसाठी काँग्रेसकडून मुझफ्फर हुसेन यांनी तयारी सुरू केली आहे। मीरा भाईंदर विधानसभा निकाल 2019, गीता जैन अपक्ष 79,575 मतं, नरेंद्र मेहता भाजपा 64,049 मतं, मुझफ्फर हुसेन काँग्रेस 55,939 मतं। आजच्या घडीला ही जागा काँग्रेसकडे आहे असं आम्ही समजतो। या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये काँग्रेसने सध्या पार पडलेली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने उबाटाचे कॅन्डिडेट राजन विचारेन साहेबांसाठी लोकसभेमध्ये ताकदीने काम केलं आणि या शहरामध्ये लोकांनी चांगला प्रतिसादही त्या ठिकाणी दिलेला आहे। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभेत मोडतो। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्केंना मीरा भाईंदरमधून मोठं मताधिक्य मिळालं, त्यामुळे महायुतीचं मनोबल चांगलंच वाढलंय। मीरा भाईंदर विधानसभेतून कुणाला लीड? नरेश म्हस्के शिंदेंची शिवसेना 1,26,000 मतं, राजन विचारे ठाकरेंची शिवसेना 76,973 मतं। महाराष्ट्र विधान सेनेतर्फे आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांनी इच्छा व्यक्त केली की मी त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी। तर तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्र विधान सेनेची ही भूमिका आता सन्माननीय राजसाहेबांवर आहे की कुठल्या सीट लढवतात कुठल्या नाही, ही सर्व त्यांची भूमिका आहे। तर मला वाटतं ते सन्माननीय राजसाहेब आदेश देतील तसं त्याचं आम्ही पालन करू, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात मीरा रोड आणि भाईंदर असे 2 भाग पडतात। मीरा रोडमध्ये मुस्लिमांसह उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे, तर भाईंदरमध्ये गुजराती आणि मारवाडी लक्षणीय आहेत। त्यामुळे इथे यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदरचा विषय असा आहे की मीरा भाईंदरमध्ये गेल्या 2009 पासून मीरा भाईंदरचा मतदारसंघ हा वेगळा झालेला आहे। तर आता जेव्हापासून तो वेगळा झालेला आहे तेव्हापासून या मतदारसंघांनी 3 स्वतंत्र आमदार पाहिलेले आहेत। त्यामुळे यावेळेला कोणाला तिकीट मिळतं, जनता कोणाच्या बाजूनी मत कौल देते, आपला जनतेला कोण आवडतो, नवीन चेहरा देतात की जुन्यातलाच एखादा पुन्हा निवडून येतो, याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। मीरा भाईंदर विधानसभेसाठी महायुतीकडून गीता जैन यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। त्यामुळे माजी आमदार नरेंद्र मेहता काय निर्णय घेणार यावर महायुतीचं गणित अवलंबून असेल। नरेंद्र मेहता अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरले तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे। वैभव घाग, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।